केला तर निश्चितपणाने भारतीय शेतीला भवितव्य आहे। याचं कारण असं की आता आपण एक एक मुद्द्यानुसार ते स्पष्ट होईल की काय कशामुळे आणि का ती त्या ठिकाणी भवितव्य आहे किंवा कशा प्रकारचं भविष्य त्या ठिकाणी आहे। तर पहिलं कारण आहे अन्न सुरक्षा। फूड सिक्युरिटी इज गिवन बाय द ॲग्रिकल्चर ओनली। आपण जगामधले कोणतेही विकसित देश घेतले, युरोपियन देश असतील किंवा अमेरिकन असेल किंवा जपान सारखा देश असेल, तर हे सर्व लोक किंवा सर्व देशातील लोक हे अन्नाशिवाय राहू शकत नाही। फूड इज आवर बेसिक अँड मेन रिक्वायरमेंट। फूड इज आवर सोर्स ऑफ एनर्जी अँड सो दॅट फूड सिक्युरिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। जगातल्या कोणत्याही आधुनिक देशामध्ये अन्नाशिवाय एखादी व्यक्ती राहू शकते असं होत नाही, आणि म्हणून अन्न हे ऊर्जेचं प्रमुख साधन त्या ठिकाणी असल्या कारणाने किंवा आपल्याला ज्या उपजीविकेचा स्रोत जो आहे किंवा आपली जे गरजा आहे, मुख्य गरजा अन्न वस्त्र निवारा, त्यातली ही मुख्य आणि मूलभूत गरज आहे। अन्नाशिवाय माणूस राहू शकत नाही। केवळ पैसे आहेत, डॉलर आहेत, सोनं आहे, चांदी आहे, प्रॉपर्टी आहे, प्लॉट्स आहेत म्हणून तो माणूस जिवंत राहिला किंवा त्याचा उपयोग त्याने ते ऊर्जेसाठी केला असं होत नाही। आणि म्हणून ते भौतिक घटक आहेत, परंतु अन्न ही ऊर्जा देणारा घटक आहे आणि अन्न फक्त आपल्याला शेतीमधूनच मिळू शकतं। मी अगोदरही सांगितलेलं आहे की अगदी अंबानी असेल किंवा अदानी असेल किंवा इतर कोणी वेगवेगळे टाटा सारखे मोठे उद्योजक असतील, ते देखील अन्नावरच जगतात। अन्न आणि पाणी पिऊनच त्यांची अन्नाची किंवा ऊर्जेची गरज भागवली जाते, आणि म्हणून अन्न सुरक्षा हा अतिशय महत्वाचा घटक आहे। अन्न सुरक्षा या दृष्टिकोनातून की जर एखादा देश कमी प्रमाणात शेती करत असेल तर त्याला त्या ठिकाणी दुसऱ्या देशातून अन्न आयात करावं लागतं, अन्नधान्याची आयात करावी लागते आणि त्या देशातील लोकांची अन्नाची गरज भागवावी लागते। आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नधान्याची गरज असते। म्हणजे यामध्ये गहू असेल किंवा कडधान्य असतील, भाजीपाला असेल, फळे असतील किंवा इतर काही जे घटक आहेत, हे सर्व घटक त्या ठिकाणी पुरविण्याची क्षमता फक्त शेतीमध्येच आहे, आणि म्हणून शेतीला भवितव्य आहे। जगात कितीही विकास होऊ द्या, जगात कितीही आधुनिकता येऊ द्या, परंतु अन्न निर्माण करण्याची क्षमता फक्त आणि फक्त शेतीमध्ये आहे। आणि म्हणून जगातील बहुतांश देश आता शेतीकडे उद्योग म्हणून पाहतात। तो उद्योग कसा होईल, त्याचं व्यापारीकरण कसं होईल, त्याचा त्याच्यातून फायदा कसा मिळवता येईल, त्यात येणाऱ्या नैसर्गिक किंवा कृत्रिम अडचणींना कसं दूर करता येईल हे पाहण्यासाठी प्रयत्न करत आहेत। कारण अन्न फक्त आपल्याला शेतीतूनच मिळू शकतं, आणि म्हणून अन्न सुरक्षा हा घटक किंवा अन्न सुरक्षा या घटकाद्वारे आपल्याला सांगता येतं की भारतीय शेतीला किंवा एकूणच जगातील सर्वच शेतीला भवितव्य आहे। दुसरा आहे कपडा सुरक्षा। आता मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, आरोग्य आणि शिक्षण, ह्या सर्व मूलभूत गरजांमध्ये पहिल्या अन्नाच्या संदर्भात आपण चर्चा केली, परंतु आपण कपड्याची सुरक्षा फक्त आणि फक्त शेतीतूनच पूर्ण होऊ शकते। कारण काय, कपडा तयार करायचा असेल तर आपल्याला कापसाची लागवड करावी लागते। कापसाची लागवड करायची म्हणजे आपल्याला शेती करावी लागते। शेती करावायची म्हणजे शेती करूनच आपण त्या ठिकाणी कपड्याची निर्मिती करू शकतो। आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या कपड्यांची आवश्यकता असते। हिवाळा ऋतूमध्ये उबदार कपडे, उन्हाळा ऋतूमध्ये तलम आणि सुती वस्त्र, किंवा पावसाळा ऋतूमध्ये पुन्हा वेगळे कपडे वगैरे वगैरे। शिवाय आता वेगवेगळ्या कार्यक्रमांना वेगवेगळे कपडे घालण्याची एक ट्रेंड आलेला आहे, आणि म्हणून हे सगळ्या कारणांसाठी लागणारे कपडे, लग्न समारंभ असेल, वाढदिवस असेल किंवा इतरही जे सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा इतर ऑफिशियल काही एक्झिक्युटिव्ह कार्यक्रम असतील, या सर्वच कार्यक्रमांसाठी कपड्याची गरज असते। अगदी लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच कपड्याशिवाय राहता येऊ शकत नाही, आणि म्हणून कपडा ही मूलभूत गरज असल्या कारणाने जगातल्या सर्वच लोकांना कपड्याची गरज असल्या कारणाने कपड्याची सुरक्षा
भागविण्यासाठी किंवा कपड्याची गरज भागविण्यासाठी आपल्याला शेती करण्याशिवाय पर्याय नाही. आता जगातल्या बहुतांश विकसित देशांमध्ये तर एकाच दिवशी 2-2, 3-3 ड्रेस किंवा 2-2, 3-3 वेश परिधान करण्याची पद्धत आहे. म्हणजे घरी वेगळे, ऑफिसला वेगळे, पुन्हा ऑफिसहून घरी गेल्यानंतर वेगळे, नाईट ड्रेस असतात, त्यानंतर स्पोर्ट ड्रेस असतात, त्यानंतर स्विमिंग ड्रेस असतात. अशी वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे कपडे वापरले जातात. पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रम असेल, सामाजिक कार्यक्रम असेल, राजकीय कार्यक्रम असेल किंवा काही एखाद्या ठिकाणी ऑफिशियल कार्यक्रम असेल वगैरे वगैरे, या सर्वच कारणांसाठी आपल्याला कपडा गरजेचा असतो किंवा कपड्याची गरज असते. आणि ती कपड्यांची गरज भागवण्याची क्षमता फक्त शेतीमध्ये आहे. आणि हेच नाही तर आपल्याला थंडीपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या चादरी असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ब्लँकेट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे दुगड असतील, वेगवेगळ्या प्रकारचे थंडीपासून संरक्षण करणारे कपडे असतील किंवा वेगवेगळे पावसापासून संरक्षण करणारे कपडे असतील किंवा जास्त तापमानापासून संरक्षण करणारे कपडे असतील, या सर्व कपडे तयार करण्याची क्षमता फक्त आणि फक्त शेतीमध्येच आहे. आणि म्हणून शेतीला भवितव्य आहे. कारण आपण काही एकदा घेतलेला कपडा आयुष्यभर वापरू शकत नाही. आपल्याला दरवर्षी कपडे लागतात, सण समारंभ यासाठी कपडे लागतात, पुन्हा काही नवीन उत्सव असले यासाठी कपडे लागतात. आणि ह्या सर्व कपड्यांची गरज भागवताना आपल्याला ती खरेदी करण्याची आवश्यकता भासते. आणि ही खरेदी करत असताना जर तो कपडा मार्केटमध्ये असेल आणि मार्केटमध्ये कपडा असेल तरच तो खरेदी करू शकतो. आणि मार्केटमध्ये कपडा आणावायचा असेल तर आपल्याला तो शेतीत उत्पादित करावा लागतो. आणि म्हणून कापूस उत्पादनातून आपण कपड्याची गरज भागवू शकतो. आणि कापूस फक्त आणि फक्त शेतीतूनच तयार होऊ शकतो. आणि म्हणून जगातले जे 2 मुख्य देश आहेत, चीन आणि भारत, हे संपूर्ण जवळजवळ 1/3 इतकं उत्पादन, जगाच्या एकूण उत्पादनाच्या 1/3 उत्पादन भारत आणि चीनमध्ये होत असतं. आणि म्हणून या दोन्ही देशांमधील कपड्याची गरज जास्त लोकसंख्या असताना देखील भागवली जाते, कारण त्या देशात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. हा दुसरा मुद्दा. आणि म्हणून भविष्यात देखील आपल्याला कपडे लागणार आहे, आपल्या पुढच्या पिढ्यांना देखील कपडे लागणार आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी भविष्य आहे किंवा त्या ठिकाणी त्या शेतीला भवितव्य आहे. तिसरा मुद्दा आहे 60% जिरायत शेती. आता आपण एकूण जर जगाचा किंवा भारताचा विचार केला, विशेषतः भारताचा, तर 40% फक्त शेती ही बागायती आहे किंवा जलसिंचनाखाली आलेली आहे. तर 60% शेती अजूनही जिरायत पद्धतीने किंवा कोरड्या पद्धतीने केली जाते. आणि म्हणून ही जी शेती आहे, ही शेती, या शेतीला जेव्हा जलसिंचन होईल, या जलसिंचनाच्या सोयी विकसित होतील, तेव्हा निश्चितपणाने त्या शेतकऱ्यांचा फायदा होईल. आणि म्हणूनही त्या ठिकाणी आपल्याला भविष्य असल्याचं कळतं. आणि म्हणून भारतासारख्या देशाने नदीजोड प्रकल्पासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प असेल किंवा वेगवेगळ्या ज्या स्कीम आहेत, त्या ठिकाणी जलयुक्त शिवार सारखी योजना असेल किंवा त्या ठिकाणी शिवार शेतीचा विकास असेल किंवा त्या ठिकाणी शेततळ्यांचा विकास असेल, यासाठी अनुदान देण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे. आणि आपल्याला किंवा शासनाला माहिती आहे की जर ही जिरायती शेती जेव्हा पाण्याखाली येईल किंवा ओलिताखाली येईल, त्यावेळेस निश्चितपणाने त्या देशाचं उत्पादन वाढणार आहे. आणि एकूण जे राहणीमान आहे जिरायती शेतीतील शेतकऱ्यांचं आणि बागायती शेतीतील शेतकऱ्यांचं, याच्यामध्ये प्रचंड फरक असतो. आपल्याला माहिती आहे की बागायतदार शेतकरी हे चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकतात, त्यांच्या मुलांचं शिक्षण चांगलं होऊ शकतं, त्यांच्या मुलांना कपड्यांची गरज चांगली भागवू शकतो, त्यांचे वेश परिधान करण्याची पद्धती किंवा एकूणच त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे निश्चितपणाने उच्च असतं. याचं मुख्य कारणच आहे की जिरायत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडे पैशाची उपलब्धता नसते, तर बागायतदार जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे मात्र पैशाची उपलब्धता असते. त्यांचे घरं चांगले असतात, म्हणजे अगदी बंगलो असतात. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही, दिंडोरी सारखा आदिवासी तालुका असताना देखील काही गावांमध्ये, अगदी नाशिकमध्येही बंगले नसतील किंवा घरं नसतील, अशा प्रकारची घरं शेतकऱ्यांची आता मोठ्या प्रमाणात झालेली आहेत किंवा बंगले त्या ठिकाणी बांधलेले आहेत. आणि हे केवळ का शक्य झालं, तर त्या ठिकाणी असलेली बागायती शेती, त्या ठिकाणी असलेली द्राक्ष शेती, त्या ठिकाणी असलेली ऊस शेती, आणि अशा प्रकारे निश्चित हमी भाव देणारे
पिकं जर त्या ठिकाणी निर्माण झाले तर त्या ठिकाणी त्या शेतीला, त्या शेतकऱ्याला भवितव्य आहे. आणि म्हणून 60% जिरायत शेती असल्यामुळे आपल्याला अजून भरपूर स्कोप आहे किंवा वाव आहे की ज्याद्वारे आपण त्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावू शकतो. आणि म्हणून शेतीला त्या ठिकाणी भवितव्य आहे. आपल्याला माहिती आहे की जिरायत शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. आणि पाऊस आपल्याला माहिती आहे की अनिश्चित असतो, कधी पडतो कधी पडत नाही, आणि पडला तर खूपच पडतो. म्हणजे पीक तयार झालेलं असलं तरी ते पीक वाहून जाईल अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. आपल्याला माहिती आहे यावर्षी भरपूर प्रमाणात पिकं चांगली आलेली होती, परंतु बरोबर काढणीच्या वेळेसच विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सोयाबीन असेल, कपाशी असेल या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याचं कारण असं की ते शेतकरी पूर्णपणे जिरायत शेतीवर अवलंबून आहेत. आता ज्यांच्याकडे जिरायत शेती आहे त्यांना आता पुढच्या काळात काहीच करता येणार नाही, कारण त्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता नाही किंवा जलसिंचनाच्या सोयी नाही. आणि म्हणून जेव्हा जेथे जेथे या जलसिंचनाच्या सोयी सुविधा झालेल्या आहेत त्यांच्या संपूर्ण जीवनमानात बदल झालेला आहे. आणि हा जीवनमानात बदल करावायचा असेल तर आपल्याला बागायती शेती करावी लागेल, जलसिंचनाच्या सोयी कराव्या लागतील, आणि म्हणून त्या ठिकाणी त्या शेतीला भवितव्य आहे. पुढचं आहे शेतमालाची बाजारपेठ खुली करणे. आता आपल्याला माहिती आहे की आपण 1991 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठ संपूर्णपणे खुली केली किंवा आपण उदारीकरणाचा स्वीकार केला, जागतिकीकरणाचा आणि खाजगीकरणाचा स्वीकार केला. गॅट करार आपण अंमलात आणल्यामुळे आणि स्वीकारल्यामुळे त्या ठिकाणी शेतमालाची बाजारपेठ खुली झालेली आहे. आणि ही खुली झालेली बाजारपेठ पूर्ण जगातील ग्राहकांना आपण आकर्षित करू शकतो. आणि या आकर्षित करण्यामुळे आपल्याला भाव चांगला मिळू शकतो. आणि जेवढे जास्त प्रमाणात हे जे ग्राहक आहे जगभरातले ग्राहक जेव्हा शेतकऱ्यांची शेतीशी जोडले जातील तेव्हा निश्चितपणाने त्या शेतीला बाजारपेठ किंवा भाव मिळू शकतो. याचं कारण असं की जेव्हा तुम्ही स्थानिक माल उत्पादन करता तेव्हा तो माल तुमच्या सर्वच शेतकऱ्यांकडे किंवा सर्वच ग्राहकांकडे उपलब्ध असतो. परंतु जेव्हा तुम्ही शेतमालाच्या त्या उत्पादनासाठी पूर्ण जगाचा विचार करता, पूर्ण जगातील ग्राहकांचा विचार करता, तेव्हा निश्चितपणाने त्या ठिकाणी तुम्हाला जास्त भाव मिळण्याची शक्यता जास्त असते. कारण आज या ठिकाणी जास्त असलेला माल कदाचित त्यांच्या ठिकाणी किंवा दुसऱ्या ठिकाणी तो कदाचित कमी उत्पादित झालेला असेल, किंवा त्या ठिकाणी त्या मालासाठी हवामान चांगलं नसेल, किंवा त्या मालासाठी जमीन चांगली नसेल, त्या मालासाठी तिथे पाण्याची उपलब्धता नसेल, वगैरे वगैरे. अशा अनेक कारणांमुळे जेव्हा आपलं बाजारपेठ शोधू आणि ती बाजारपेठ जेव्हा खुली केली जाईल, सर्वांसाठी ओपन केली जाईल, तेव्हा निश्चितपणाने त्या शेतीला भवितव्य असणार आहे किंवा आता मोठ्या प्रमाणात भवितव्य वाढलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे सह्याद्री सारखा अतिशय छोटा ग्रुप, पण जगातल्या 39 देशांमध्ये तो सह्याद्री ग्रुप शेतमालाची निर्यात करतो. मग त्यामध्ये द्राक्ष असेल, टोमॅटो असेल, केळी असेल, वांगे असेल, भाजीपाला असेल, किंवा इतर काही थोड्याफार प्रमाणात अन्नधान्य असेल. परंतु संपूर्णपणे जगाची बाजारपेठ जेव्हा ती सह्याद्री हा ग्रुप काबीज करेल तेव्हा निश्चितपणाने त्या शेतीला किंवा त्या शेतकऱ्यांच्या मालाला किंमत मिळणार आहे. आणि म्हणून बाजारपेठ जितकी खुली होईल, जितकी वाढेल, तेवढे जास्त प्रमाणात भविष्य आपल्याला त्या ठिकाणी शेतीला असलेलं दिसून येतं. पुढचं आहे माहिती तंत्रज्ञानातून शेती विकास. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी. ॲज यू नो दॅट दिस इज अन एरा ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी. कुठून माहिती मिळेल हे आपल्याला खूप मोठे आता स्रोत तयार झाले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात यूट्यूब व्हिडिओच्या द्वारे खूप माहिती शेतकरी सध्या घेत आहेत. मग त्या अगदी लागवडीच्या संदर्भात असेल, त्यानंतर बियाण्याच्या संदर्भात असेल, संकरित पद्धतीने बियाण्याची लागवड करण्याच्या संदर्भात असेल, त्याची खत देण्याची पद्धती असेल, स्प्रे देण्याची पद्धती असेल, काढणी पद्धत असेल, मार्केटिंग पद्धत असेल, किंवा काय आंतरमशागतीच्या पद्धती असेल, या सगळ्याच कामांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. आज आपण एखादा व्हिडिओ टाकला, समजा एखादा ऊस तोडणीचा व्हिडिओ टाकला, ऊस तोडणी यंत्राद्वारे कशी केली जाते, तर त्याचा व्हिडिओ जर आपण टाकला तर संपूर्ण जग तो व्हिडिओ पाहू शकतो. आणि म्हणून आपले जे नवनवीन शेतकऱ्यांचे प्रयोग असतील, शास्त्रज्ञांनी केलेले प्रयोग असतील,
हे संपूर्ण जगात आता वापरले जात आहेत. म्हणजे हे प्रयोग सर्वांना दिसतात. कारण काय तर माहिती तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. संपूर्ण जग ते एकाच वेळेस पाहू शकतं. इन द मायक्रो सेकंड दे कॅन व्ह्यू द डेटा ऑर द इन्फॉर्मेशन विच इज अपलोडेड बाय एनी सायंटिस्ट ऑर एनी फार्मर. आणि म्हणून या तंत्रज्ञानातून आपण शेतीचा विकास निश्चितपणाने आता करत आहोत आणि निश्चितपणे तो होणार आहे. आणि म्हणून जितकी माहिती वाढेल, जितकं ज्ञान वाढेल, तितका शेतीचा विकास होणार आहे. आपल्याला माहिती आहे की पूर्वी आपण परंपरागत पद्धतीने शेती करत होतो. आपल्याला मातीचं ज्ञान नव्हतं, पाण्याचं ज्ञान नव्हतं, हवामानाचं ज्ञान नव्हतं, आपल्याला मार्केटचं ज्ञान नव्हतं, आपल्याला संकरित बियाण्यांचं ज्ञान नव्हतं, आंतरमशागतीचं ज्ञान नव्हतं, खतांचं ज्ञान नव्हतं. परंतु ही सगळी माहिती आपल्याला तंत्रज्ञानाच्या द्वारे मिळत आहे. आणि या मिळालेल्या माहितीद्वारे आपण निश्चितपणाने शेतीचा विकास करू शकतो. आणि म्हणून त्या ठिकाणी शेतीला भवितव्य आहे. पुढचं आहे पुढची शेती व शेतीची भवितव्य, 6वा पॉइंट. आता भविष्यातील शेती कशी असणार आहे आणि शेतीचं भवितव्य काय असणार आहे, तर याच्या संदर्भात अनेक शास्त्रज्ञांनी आणि अनेक विचारवंतांनी त्याचप्रमाणे शेती तज्ञांनी भाकिते केली आहे. दे हॅव प्रेडिक्टेड दॅट देर इज अ व्हेरी ब्राईट फ्युचर फॉर द ॲग्रिकल्चर. त्याचं कारणच असं की आपल्याला माहिती आहे आज जरी आपण उत्पादन घेत असलो तरी त्या सर्वच उत्पादनांना भाव नाही. जे गुणवत्तापूर्ण असेल, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर नसेल, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या रेसिड्यू नसतील, अशाच पिकांना भाव मिळत आहे. आपल्याला माहिती आहे की नाशिक सारख्या, गंगापूर रोड सारख्या भागात जर तुम्ही ग्राहकांची पसंती बघितली तर निश्चितपणाने तुम्हाला असं आढळेल की त्यांच्याकडे जैविक शेती किंवा जैविक उत्पादनांना जास्त मागणी आहे. मग मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात किंवा बेंगलोर, दिल्ली, कोलकाता, चेन्नई यासारख्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा ग्राहक आता चोखंदळ झाला आहे. चुजी, दॅट कस्टमर बिकम अ चुजी इन द सेन्स की त्याला काय पाहिजे आहे याचा विचार शेतकऱ्यांनी आता केला पाहिजे. आणि म्हणून पुढची शेती ही निश्चितपणाने ग्राहक प्रधान शेती असणार आहे. म्हणजे कस्टमर ओरिएंटेड फार्मिंग. आपल्या शेतीत काय येतं याच्यापेक्षा ग्राहकाला काय लागतं याचा विचार करून केली जाणारी शेती आपल्याला पुढच्या काळामध्ये करावी लागणार आहे. कारण तुम्ही किती उत्पादित माल किती चांगला उत्पादित केला किंवा भरपूर प्रमाणात उत्पादित केला, परंतु ती जर ग्राहकाची गरज नसेल तर तुमच्या मालाला किंमत मिळणार नाही. म्हणून व्हॉट इज द नीड अँड द रिक्वायरमेंट ऑफ द कस्टमर, दॅट डिटरमाइन्स द फ्युचर ऑफ द ॲग्रिकल्चर. म्हणजे तुम्हाला ते मार्केट ओळखावे लागणार आहे. म्हणजे ग्राहकांना जैविक माल लागतो का, ग्राहकांना धान्य लागतं का, ग्राहकांना फळं लागतात का, भाजीपाला लागतं का, फुलं लागतात का, दूध लागतं का, अंडी लागते का, मांस लागतं का, या सर्वच गोष्टींचा विचार आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्याला करावा लागणार आहे. केवळ त्याच्याकडे त्या विशिष्ट पिकासाठी चांगली परिस्थिती आहे म्हणून ते फक्त तेच पीक घेणं हे काही योग्य होणार नाही. कारण ग्राहक हा आता महत्वाचा घटक ठरत आहे. आणि ग्राहक तुम्हाला पैसे देणार आहे, ग्राहक तुम्हाला मालाला किंमत देणार आहे. आणि म्हणून पुढची शेती ही निश्चितपणाने ग्राहक प्रधान शेती राहणार आहे किंवा कस्टमर ओरिएंटेड फार्मिंग राहणार आहे. शिवाय पुढची शेती ही पूर्णपणे तंत्रज्ञानाधारित राहणार आहे. कारण काय, अगोदरची शेती पर्जन्याश्रयी, कष्टावर आधारित किंवा श्रमावर आधारित होती. परंतु पुढील शेती मात्र आता आपल्याला माहिती आहे की लेबर प्रॉब्लेम किती आहे. कोणत्याच कामांसाठी लेबर मिळत नाहीत. मजुरांना प्रचंड पैसा मोजावा लागतो आणि म्हणून तो एकूण जे खर्च आहे उत्पादन खर्च वाढत आहे. म्हणून तंत्रज्ञान शोधणं गरजेचं आहे. कमीत कमी तंत्रज्ञानामध्ये किंवा कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळेल यासाठी देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे. म्हणजे ग्राहक प्रधान शेती, तंत्रज्ञान आधारित शेती आणि मार्केट ओरिएंटेड फार्मिंग. म्हणजे मार्केट काय आहे, कोणत्या ठिकाणी आपल्याला ग्राहक मिळेल, कोणत्या देशात, जगातील कोणत्या देशात आपल्याला ग्राहक मिळणार आहे याचाही आपल्याला विचार करायचा आहे. आणि शिवाय पुढचं मी निश्चितपणाने सांगेल की आता आपण बघा, आता हा कोरोनाचा काळ असल्यामुळे ठीक आहे, नोकऱ्या गेल्या किंवा बऱ्याच लोकांना नोकऱ्या मिळत नाही सध्या.
जे काही आता मार्केटमध्ये विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत त्यांना. परंतु तरी सुद्धा ओव्हरऑल जर तुम्ही जगाचा विचार केला तर नोकऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला शेतीकडे वळण्याशिवाय पर्याय नाही आणि आधुनिक पद्धतीने शेती करण्याशिवाय पर्याय नाही. कारण शेती ही जगातला सर्वात मोठा उद्योग आहे. एवढी मोठी इंडस्ट्री कोणतीच नाही. या इंडस्ट्रीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या खूप लोक अवलंबून आहेत. व्यापारी अवलंबून आहेत, आडतदार अवलंबून आहेत, हमाल अवलंबून आहेत, वाहतूकदार अवलंबून आहेत, ग्राहक अवलंबून आहेत, शेतकरी अवलंबून आहेत, शेतमजूर अवलंबून आहेत, त्यानंतर उपकरणं तयार करणाऱ्या कंपन्या अवलंबून आहेत, ट्रॅक्टरवाले अवलंबून आहेत, हार्वेस्टरवाले अवलंबून आहेत, त्यानंतर नांगर किंवा वखर किंवा इतर पेरणी यंत्र किंवा इतरही काही जे उपकरणारे टिकाव फावडी त्यानंतर विळे या सर्व हत्यारं बनवणारे पंचाळ असतील, लोहार असतील किंवा इतर जे घटक आहेत हे सर्वच घटक त्या ठिकाणी शेतीवर अवलंबून आहेत आणि या सर्व घटकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या संबंध शेतीशी येतो आणि म्हणून शेतीला भवितव्य आहे. हे सर्वांना जिवंत ठेवण्यासाठीचं काम शेती त्या ठिकाणी करत आहे आणि म्हणून शेतीला भवितव्य आहे. पुढचा पॉइंट आहे जागतिक संघटनांची भूमिका. रोल ऑफ वर्ल्ड ऑर्गनायझेशन दॅट इज WTO. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे आहे ते त्या ठिकाणी त्याची भूमिका घेत असतं आणि त्या ठिकाणी कर्ज देणं असेल किंवा त्या ठिकाणी अनुदान देणं असेल यासारखी कार्य मोठ्या प्रमाणातलं कार्य त्या ठिकाणी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन करत आहे. त्याचं कारण असं की कोणताही देश हा जेव्हा कर्ज घेतो तेव्हा ते कर्ज घेत असताना त्या ठिकाणी असलेली शेतीचा विचार केला जातो किंवा तुमच्याकडे ऍसेट किती आहे, ऍसेट म्हणजे प्रॉपर्टी किती आहे, मालमत्ता किती आहे, स्थावर मालमत्ता, या स्थावर मालमत्तेचा त्या ठिकाणी विचार केला जातो आणि त्यावरच कर्ज दिलं जातं. असं कुणालाही कर्ज दिलं जात नाही. अगदी तुम्हाला सांगायला हरकत नाही, ज्यावेळेस एखादी कोर्ट मॅटर होतो त्यावेळेस जामीन होण्यासाठी तुम्हाला तुमच्या नावावर एकतर घर किंवा जमीन या दोन्हीपैकी स्थावर मालमत्ता असणं आवश्यक असतं. तुमच्या बँकेमध्ये करोडो रुपये असेल तरीही तुम्ही जामीन होऊ शकत नाही, कारण तुमच्या नावावर घर नाही, तुमच्या नावावर जमीन नाही. आणि म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती जामीन होते कोर्ट मॅटरमध्ये तेव्हा त्या ठिकाणी जामीन होण्यासाठी जमीन असणं गरजेचं आहे. जमीन असेल तरच जामीन मिळतो किंवा स्थावर मालमत्ता असेल तरच जामीन मिळतो. आणि म्हणून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जेव्हा कर्ज देतं तेव्हा तुमच्या त्या देशाकडे किती जमीन आहे, किती कृषी योग्य जमीन आहे, किती अकृषी योग्य किंवा कृषी योग्य जमीन नाही वगैरे वगैरे या सर्व घटकांचा विचार केला जातो. अगदी तुम्हाला सांगायला हरकत नाही, उझबेकिस्तान नावाचा एक देश आहे, तुम्हाला माहिती असेल कदाचित, किंवा कझाकस्तान नावाचा देश आहे. या देशांमध्ये भूप्रदेश भरपूर आहे परंतु या देशांमध्ये शेती योग्य जमीन खूप कमी आहे आणि त्यामुळे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल किंवा जागतिक संघटना असेल या जागतिक संघटना त्यांना जास्त प्रमाणात कर्ज देत नाही. आपल्याला कर्ज देण्याचं मुख्य कारणच ते आहे की आपल्याकडे शेती योग्य जमीन भरपूर आहे आणि ही अजूनही आपल्याकडे 60% जमीन जिरायती आहे. तुम्हाला जेव्हा कर्ज काढायचं असेल या बँकांसाठी किंवा रिझर्व्ह बँकेसाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासाठी, त्यावेळेस वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे बघत असतं की किती प्रकारात शेती योग्य जमीन आहे, किती प्रकारात शेतीला वाव आहे वगैरे वगैरे. तर त्यावर देखील शेतीचं भवितव्य अवलंबून आहे. पुढचं आहे सार्क. आता आपल्याला माहिती आहे की एक 7 ते 8 देशांची मिळून सार्क संघटना तयार झाली आहे. साऊथ आशियन असोसिएशन ऑफ रिजनल कॉर्पोरेशन असं त्याचं फुल फॉर्म आहे. साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन असं त्या संघटनेचं नाव आहे आणि ही संघटना संपूर्णपणे दक्षिण आशियाई देशांच्या एकूणच कृषी आणि कृषी विकासाच्या संदर्भात काम करत असते आणि त्यामध्ये भारत हा सर्वात मोठा देश आहे. आणि भारताच्या आजूबाजूचे देश उदाहरणार्थ भारत, नेपाळ, श्रीलंका, मालदीव, बांगलादेश आणि अजून 1-2 देश आहेत. या सर्व देशांचा या ठिकाणी समावेश होतो आणि या संपूर्ण देशांचा जेव्हा कृषीच्या संदर्भात ही संघटना विचार करते तेव्हा त्यांच्यामध्ये असलेला आंतरसंबंध, त्यामध्ये असलेल्या दोघांची देवाणघेवाण किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट यावर नियंत्रण करण्यासाठी ही संघटना कार्य करते
आणि म्हणून एखाद्या देशामध्ये एखाद्या मालाचा तुटवडा पडला किंवा एखाद्या देशामध्ये एखादा माल अतिरिक्त झाला तर त्याचं नियोजन कसं करायचं ही यासाठी कार्य करणारी संघटना आहे. आणि म्हणून जरी एखाद्या देशामध्ये जसं आता आपल्याकडे कांद्याचा तुटवडा आहे, आपण लगेच आयात करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. आणि म्हणून जेव्हा अशा संघटना विभागवार किंवा प्रादेशिक स्वरूपावर असतात तेव्हा त्या निश्चितपणाने शेतीमध्ये भवितव्य किंवा त्या ठिकाणी शेतीला त्या संघटनांचा उपयोग होत असतो. आणि म्हणून सारखी संघटना आहे की जी शेतीच्या विकासाच्या संदर्भात आणि एकूण दक्षिण आशियाई देशांच्या विकासाच्या संदर्भात कार्य करते. आणि म्हणूनही त्या ठिकाणच्या देशातील शेतीला भवितव्य आहे. पुढचा आहे आधुनिकतेचा स्वीकार, अडॅप्टेशन ऑफ द ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा मॉडर्न टेक्नॉलॉजी. जितक्या जास्त प्रमाणात मॉडर्न आणि आधुनिक अशा प्रकारच्या गोष्टींचा स्वीकार शेतकरी करतील तेवढा जास्त भवितव्य त्या शेतीला राहील. त्याचं कारण असं, आपल्याला माहिती आहे की आता खूप साऱ्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. मग बायोटेक्नॉलॉजी असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल किंवा इतर काय ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या सर्व टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतकरी सध्या शेती करत आहेत. आता आपल्याला अगदी माहिती आहे की GM वाहनाचे जर्मिनेटेड अँड मॉडिफाईड नावाचे बियाणं तयार करण्यामध्ये शास्त्रज्ञ आता यशस्वी झाले आहेत. अगदी तुम्हाला सांगायला हरकत नाही, आतापर्यंत आपण ऊस हा त्याची जी कांडे असतात त्या कांड्यांचा वापर करून त्या ठिकाणी लागवड करत होतो, परंतु शास्त्रज्ञांनी आता त्याचं बियाणं तयार केलेलं आहे. बियाण्यापासून लागवड करण्याचं काम आता शास्त्रज्ञ पुढच्या काळात करणार आहेत किंवा शेतकरी त्या ठिकाणी तो करू शकेल. म्हणजे अशा नवनवीन शोधांचा वापर करून आणि आधुनिक तंत्रांचा वापर करून त्या ठिकाणी शेती केली जाणार आहे. अगदी तुम्हाला सांगायला हरकत नाही, ॲक्वाकल्चर आहे, टेरेस फार्मिंग आहे, अशा नवीन संकल्पना आता शेतीमध्ये येऊ घातलेल्या आहेत. आणि म्हणूनही त्या ठिकाणी मोठं भवितव्य किंवा भविष्य त्या ठिकाणी असलेलं आपल्याला आढळतं. आणि पुढचा पॉईंट आहे सर्वात मोठा उद्योग. मी भवितव्यामध्ये पुढची शेती आणि शेतीच्या भवितव्यामध्ये हा मुद्दा थोडाफार प्रमाणात कव्हर केलेला आहे की हा जगातला हा सर्वात मोठा उद्योग आहे. याच्यापेक्षा कोणताही मोठा उद्योग नाही, कोणताच नाही. मग तो कोण लोह पोलाद उद्योग असो किंवा साखर उद्योग असो किंवा इतर काय ॲग्रोबेस्ड ज्या सगळ्या इंडस्ट्री आहेत ह्या जगात सर्वत्र आहेत आणि सर्वांसाठी त्याची गरज आहे. आणि म्हणून लेबर असेल, ट्रॅक्टर ड्रायव्हर असेल, हार्वेस्टरचा ड्रायव्हर असेल किंवा त्यावर चालणाऱ्या कंपन्या असतील, ट्रॅक्टर कंपन्या असतील, गाड्यांच्या कंपन्या असतील किंवा हार्वेस्टरच्या कंपन्या असतील किंवा बियाण्यांच्या कंपन्या असतील, खतांच्या कंपन्या असतील, या सर्व कंपन्या संपूर्णपणे शेतीवर अवलंबून आहेत. वेगवेगळ्या मिल असतील, कॉटन मिल्स, आपल्याला माहिती आहे की मुंबई, अहमदाबाद, सुरत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉटन मिल आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील सोलापूरला मोठ्या प्रमाणात कॉटन मिल आहेत. साखर उद्योग खूप मोठ्या प्रमाणात आहे. जगात आपण सर्वात प्रथम क्रमांकावर किंवा काही वेळेस द्वितीय क्रमांकावर असतो साखरेच्या उत्पादनात. कापड उत्पादनात काही वेळेस आपण प्रथम क्रमांकावर किंवा काही वेळेस द्वितीय क्रमांकावर असतो. आणि म्हणून यासारखा उद्योग जगात कोणताच नाही. याच्यामध्ये सर्व लोक सामावले जाऊ शकतात. एखाद्याला नोकरी लागत नसेल तर तो पर्याय नाही म्हणून शेतीकडे वळतो, परंतु त्याच्यानंतर असं लक्षात येतं की आपण हा 8 तास नोकरी 10 तास नोकरी करण्यापेक्षा 2 तास स्वतः मन लावून आणि स्वतःच्या चांगल्या प्रयत्नांनी निश्चितपणाने जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतो. पॉली हाऊस असेल, ग्रीन हाऊस असेल, शेडनेट असेल, द्राक्ष बागा असतील किंवा इतर काही जे फळ प्रक्रिया असेल किंवा फुलांचा व्यापार असेल, दुग्ध व्यवसाय असेल, चिकन व्यवसाय असेल, त्यानंतर आता भरपूर मधुमक्षिका पालन आहे किंवा डेअरी इंडस्ट्री आहे किंवा डेअरी इंडस्ट्रीमध्ये पुन्हा आता पॅकिंग आहे, दही, लोणी, चीज, बटर यासारखे खूप सारे उद्योग त्या ठिकाणी करता येऊ शकतात. किंवा अगदी खूपच हे नसेल तर ॲग्रो बेस्ड एखादं फर्टिलायझरचं दुकान टाकता येऊ शकतं वगैरे वगैरे. असे खूप सारे व्यवसाय आपल्याला त्या ठिकाणी करता येतात. आणि म्हणून जगातला हा सर्वात मोठा उद्योग आहे. याच्यामध्ये खूप लोक सामावले गेलेले आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी हा उद्योग मोठा असल्या कारणाने त्याला भवितव्य आहे. आणि शेवटचा पॉइंट आहे चिरंतर. देर इज नो एंड, देर इज नो
एंड टू दिस इंडस्ट्री और टू दिस ऑक्युपेशन. आपल्या अगोदरच्या असंख्य पिढ्यांनी ही शेती केली आणि आपल्या पुढच्या असंख्य पिढ्या ही हा शेती व्यवसाय करत राहणार आहेत. त्याचं कारण असं की भविष्यात आजही आपल्याला अन्नाची गरज आहे, उद्याही गरज राहणार आहे आणि त्याच्या पुढच्या काळातही गरज राहणार आहे. आणि म्हणून हा व्यवसाय कधीही न बंद पडणारा व्यवसाय आहे. इट इज अ कंटिन्युअस ऑक्युपेशन, इट इज अ लॉंग टर्म ऑक्युपेशन, अँड दॅट्स वाय देयर इज अ ह्यूज स्कोप और ह्यूज फ्युचर, ब्राइट फ्युचर टू दिस फील्ड और टू दिस ॲग्रिकल्चर. कोणत्याही देशामध्ये आम्ही आता शेती करणार नाही असं कधीच म्हटलं जाणार नाही. आम्हाला आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की आजची जी परिस्थिती आहे जगातली किंवा भारतातील, ती अतिशय म्हणजे काय म्हणता येईल वाईट आहे सध्या शेतीच्या संदर्भातली. त्याचं कारण असं की निश्चित भाव नाही, निसर्गाधीन आहे वगैरे वगैरे. आणि त्यामुळे 40% शेतकरी हे शेती सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. सर्वे सांगतो 2001 ते 2011 या काळामध्ये साधारणपणे 80 लाख लोक शेती व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवसायाकडे वळले. हे जरी होत असलं तरी सुद्धा ते अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्या आजही शेतीवरच अवलंबून आहे. उदाहरणार्थ त्यांनी शेती व्यवसाय सोडून दिला परंतु पेस्टिसाइडचं दुकान टाकलं किंवा खतांचं दुकान टाकलं किंवा औषधांचं दुकान टाकलं किंवा फुलांचा व्यवसाय सुरू केला तर हा शेतीवरच अवलंबून आहे. फळांचा व्यवसाय सुरू केला, डेअरी व्यवसाय सुरू केला, कुक्कुटपालन सुरू केलं, मधुमक्षिका पालन सुरू केलं, ससे पालन सुरू केलं किंवा मेंढी पालन सुरू केलं, शेळी पालन सुरू केलं, यासारखे व्यवसाय जरी केले तरी ते पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे आणि भविष्यात सुद्धा ते शेतीवरच अवलंबून असणार आहे. शिक्षण असेल, आरोग्य असेल वगैरे किंवा कोणताही व्यवसाय असेल हा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेतीवरच अवलंबून असतो आणि म्हणून त्याला पर्याय नाही किंवा त्याला भविष्य मोठं आहे. अशा प्रकारे या एकूण 11 मुद्द्यांच्याद्वारे तुमच्या लक्षात आलं असेल की शेतीला किती आणि कशा प्रकारे भवितव्य आहे. थँक्यू व्हेरी मच.